पूरा माहौल टाइट होता. एक मिनिट सांगतो ना तुला. एक मिनिट. हा हॅलो, हिरणपूर पोलीस स्टेशन. हॅलो, मी राकेश बोलतोय. राकेश देसाई. कसबे साहेब आहेत का? कोण? इन्स्पेक्टर कसबे. मला जर त्यांच्याशी बोलायचं आहे. खूप महत्वाचं बोलायचं आहे. एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्यांना आहेत का? सांगा ना, कुठे गेलेत? अरे आम्हाला काय सांगून जातात का ते? हा, ते राऊंडला गेले असतील, तमाशाला गेले असतील. आणि हॅलो ऐका, इतका रात्री बेरात्री फोन करत जाऊ नका. पोलीस स्टेशन आहे हे. हॅलो हॅलो हॅलो, ऐका ना. हॅलो 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 राकेश. हॅलो. बोल गौरी. जरा डॉक्टरांकडे जाऊन येतो. काय? काही नाही, रुटीन चेकअप. अच्छा. आलोच. इन्स्पेक्टर, तुम्ही? जयसाहेब चला जरा. काय झालं? काय प्रकार आहे? कळेल लवकरच. बाईसाहेब तुम्ही पण चला. ते पोरग द्या कोणातरी जबाबदार माणसाच्या हाती आणि चला लवकर. अहो मी कशाला? पिकनिकला नेत नाही तुम्हाला. चला, अहो, पिल्लू. टायमाची खोटी करू नका. चला लवकर. काय झालं कसबे साहेब? आई बाबासाहेब आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि घ्यायचं असेल ना तर तुम्ही पण चला. नाही निघू द्या अख्खी वरात. चला. आलेच मी. खंडागळे. राकेश, राकेश, जय. राकेश, राकेश. अरे 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 अरे, खूप वाईट वाटलं ना तुम्हाला? तुमच्यासारखं रडणं कोणाला जमणार नाही बघा. फार मोठ्या हिरोनात तुम्ही. राकेशचा खून केला तुम्ही. हे पाय, अजिबात घबरवू नको. जे आहे ते सांग. हा, नाही साहेब, जेवढं पाहिलंय तेवढं सांगितलंय की मी. पक्का आठव. मग हे राहिलं ते राहिलं असं होईल ना. नक्की येईल फालतू आपण. खंडगळे. हा सर, स्टेटमेंट देऊन घेतलं साहेब त्याचं.
काही येते ना रे सही या कर जरा. इन्स्पेक्टर कसबे, तुम्ही हा जो आरोप करताय त्याआधी आमच्या घराण्याच्या इब्रतीची प्रतिष्ठेची कल्पना आहे का तुम्हाला? हेच म्हणायचं ना तुला बाबासाहेब? असं काय करताय? आरोप केला म्हणजे फाशी दिली असं होत नाही ना. वहीम आहे, चौकशी करणं आमचं काम आहे. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही वाटेल तसे आरोप कराल. आता आमचा कुठं दावा आहे की मी जे बोलतो आहे ते बरोबरच आहे म्हणून? अहो, चुका कोणाच्याही हातून होऊ शकतात. ओके ना गौरीबाई? नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय. हे खोटं बोलतायत. बरं, मी खोटं बोलतोय. बरं, मला एक सांगा की समजे लोक वेलफेअर सोसायटीच्या कार्यक्रमाला गेले होते तेव्हा तुम्ही कोणाकोणाला फोन केला होता? मी कोणालाही फोन केला नव्हता. मॅडम, तुम्ही कोणाला फोन केला होता? ऍक्च्युली मी एक फोन केला होता बर. डॉक्टरांना. नीलला बरं नाहीये ना. आणि कोणाला? कोणालाही नाही. राकेशला? मी राकेशला फोन केला नव्हता. राकेशच्या फोनवर एंट्री आहे, इथलाच नंबर होता, शेवटचा फोन फक्त हाच. अहो पण मी नव्हता केला तो फोन. तुम्ही माझ्यावर का संशय घेताय? मला माहितीये तुम्ही हे मला मुद्दाम अडकवायचा प्रयत्न करताय. मला एंट्री बघू, मला फोनची एंट्री बघू. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. तुम्ही राकेशला फोन केलात, जुन्या मैत्रीलाच वरून तो आला, तुम्ही त्याला दरीजवळ घेऊन गेलात आणि तिथेच तुम्ही त्याला खलास. काय वाटेल ते बोलतायत हे. मी कशाला राकेशचा खून करू? तो माझा जीवाभावाचा मित्र होता. एक्झॅक्टली, कारण जय साहेबांशी लग्न करून त्यांची इस्टेट बळकवण्याचा तुमच्या दोघांचा प्लॅन होता. पण नंतर हे सगळं बघितल्यावर तुमची नियत फिरली. राकेशचा काटा मध्ये रुतत होता म्हणून तुम्ही पद्धतशीरपणे त्याचा काटा काढला. सिंपल. अहो, मला फसवण्याचा प्रश्नच येत नाही इन्स्पेक्टर साहेब. माझं आणि गौरीचं, आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम. तो राकेश फक्त मित्र होता आणि मी माझ्या मर्जीने, स्वतःच्या मर्जीने लग्न केलंय. फार भोळे भाबडे आहात हो जयसाहेब तुम्ही. तुम्हाला यातलं काहीच माहित नाहीये. पण तुमची मनस्थिती मी चांगलीच समजू शकतोय. ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, याला पुरावा काय? पुरावा काय याला? अरबा, अरबा ओ अरबा, अरे या इकडं, पेशी आहे तुमची. या मला माफ करा साहेब. या घरचं अन्न खाऊन लहानाचा मोठा झालोय म्या. त्या साहेबांनी विचारलं तर वाघापीच्या काय बी ठाव नव्हतं मला, म्हणून मी बोललो. मला माफ करा सरकार. नाही बोल हरबा, बोल. काय बघितलंस तू? काल सांच्याला काम उरकून म्या घरला जात होतो. असं काहीही घडलेलं नव्हतं. तुम्ही 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 सगळं मनाने रचून सांगताय. मी माझ्या नीलला घेऊन आमच्या बेडरूम मध्ये होते. वहिनी साहेब, म्या कशा पाय खोटं बोलू? अहो, जे पाहिले तेच सांगितलंय म्या. काहीतरी कारस्थान चालू आहे आणि तुम्ही त्यात सामील आहात. तुम्ही मागच्याही वेळेला एकदा खोटं बोलला होतात, हो की नाही जय? सांग ना तू यांना काहीतरी. गौरीबाई, सारे लोक खोटं बोलतायत. हो माणसं, परिस्थिती. हो. फक्त तुम्ही तेवढ्या खरं बोलताय. हा, बघा बाबासाहेब, बघताय ना? नाही, माझी मजबुरी बघा तुम्ही लोक. हरबा, खरं खरं सांग, तू नक्की गौरीला पाहिलंस? खरं सांग, ती नक्की गौरी होती? चेहरा पाहिला नव्हता, पाठ मोर पाहिलं होतं. खरं सांगतो साहेब, आपण कशाला खोटं बोलू? आपण नाही खोटं बोलणार, पण कपडे ओळखीचे वाटले. पण ती गौरी होती का? नाही म्हणजे नक्की नाही सांगता येणार. अजून चौकशी पुरी झालेली नाहीये. खरं काय ना खोटं काय कळेल लवकरच.